नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइलस्टोन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण समाजसुधारक ही सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीजमध्ये आज आपण गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। गोपाळ हरी देशमुख यांचं मूळ गाव हे रत्नागिरी आहे आणि गोपाळ हरी देशमुखांचे वडील हरिपंत हे जो दुसरा बाजीराव पेशवा होता त्याचे जे सेनापती होते बापू गोखले यांचे हे हरिपंत हे फडणीस होते आणि मग ते फडणीस होते। मग त्यांना 12 गावाची देशमुखी दिलेली होती। त्या पेशव्यांच्या काळामध्ये 12 गावांची देशमुखी दिलेली होती हरिपंत यांना। मग त्यावरून त्यांचं नाव देशमुख हे पडलं। त्यांचं खरं नाव जे आहे आडनाव जे आहे ते सिधये असं आहे, सिधये। पण त्यांना देशमुखी मिळालेली 12 गावांची, त्यामुळे मग त्यांचं आडनाव हे देशमुख पडलं। पुढे ज्यावेळी पेशव्यांचं राज्य समाप्त झालं, इंग्रजांचं राज्य आलं, त्यावेळी मग इंग्रजांनी असं सांगितलं की ज्या लोकांकडे देशमुखी जहागिरी वतन आहे त्यांनी येऊन त्यावेळेच्या गव्हर्नरला भेटावं आणि मग त्याच्यानंतर तो गव्हर्नर ठरवणार की त्यांना द्यायचं का नाही, का काढून घ्यायचं त्यांचं, का त्यांना आहे तसं चालू ठेवायचं। मग त्यावेळी एल्फिन्स्टन हे गव्हर्नर होते मुंबईचे। मग हे हरिपंत काही त्यांच्याकडे गेलेच नाहीत, त्यामुळे त्यांचं ते देशमुखी रद्द झाली। त्यानंतर देशमुखी रद्द झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी हे देशमुख परिवार हा पुणे येथे आला। पुणे येथे आल्यानंतर गोपाळ हरी देशमुखांचं प्राथमिक शिक्षण हे पुण्यातल्या मराठी शाळेमध्ये झालं। मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना असं समजलं की या काळामध्ये इंग्रजी या भाषेला खूप महत्त्व आहे आणि इंग्रजी भाषा आल्याशिवाय आपला विकास होणार नाही, आपली प्रगती होणार नाही, आपल्याला कुठे पाहिजे तशी नोकरी मिळणार नाही। त्यामुळे मग त्यांनी इंग्रजी शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि ते खाजगीरित्याच इंग्रजी शिक्षण घेण्यास सुरुवात केली त्यांनी 1841ला। मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1844ला त्यांच्या दक्षिणेतील सरदारांच्या एजंटच्या ऑफिसमध्ये एक इंग्लिशचे ट्रान्सलेटर म्हणून त्यांची नियुक्ती झाली 1844ला। मग पुढे त्यांनी 1846ला मुन्सिपची परीक्षा दिली आणि ते मुन्सिपची परीक्षा पास झाले आणि मग त्यामुळे मग ते म्हणजे मुन्सिपची परीक्षा म्हणजे ते न्यायालयाशी निगडीत असते, न्यायाधीश होण्यासाठी जी परीक्षा असते ती पास झाले। मग 1851ला त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली वाई या गावी। वाई येथे त्यांची नियुक्ती झाली न्यायाधीश म्हणून। तिथे गेल्यानंतर त्यांनी मग तिथे ग्रंथालय स्थापन केलं वाई येथे। न्यायाधीश म्हणून त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती झाली। मुंबई प्रांतामध्ये अनेक ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली, जसे सातारा, नाशिक, बेळगाव, नगर, त्याचबरोबर अहमदाबाद, सुरत, कारण ते गुजराती त्यावेळी मुंबई प्रांताचाच भाग होता। तिथे त्यांची बदली होत गेली आणि जिथे जिथे ते गेले तिथे त्यांनी समाजासाठी काहीतरी कार्य केलेच। 1856ला सहाय्यक इनाम कमिशनर या पदी त्यांची पुणे येथे निवड झाली। पुणे येथे सहाय्यक इनाम कमिशनर अशी त्यांची निवड झाली आणि 1857ला त्यांचे कमिशनर म्हणून निवड झाली। इथे सहाय्यक कमिशनर होते आणि 1857ला कमिशनर म्हणून त्यांची निवड झाली। इंग्रज ज्यावेळी भारतात आले, इंग्रजांचं राज्य म्हणजे कायद्याचं राज्य। मग त्यांनी कायदे करायचं असं त्यांचं कामच होते, ते कायदे करायचे आणि त्या कायद्याप्रमाणे राज्य चालवायचे। पण इंग्रजांचं कायदे आणि भारताची जी समाजव्यवस्था होती, इंग्रजांची समाजव्यवस्था आणि भारतीय समाजव्यवस्था ही पूर्णपणे वेगळी होती। त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेला अनुसरून कायदे करायचे असं ठरवलं। त्यामुळे मग हिंदू आणि मुस्लिम यांचेही कायदे वेगळे होते, धार्मिक कायदे, त्यांच्या परंपरा या वेगळ्या होत्या। मग इंग्रजांनी असं ठरवलं की त्या धर्माचा अभ्यास करायचा आणि त्या धार्मिक जे कायदे आहेत त्याचा अभ्यास करायचा आणि त्यातून मग कायदे निर्मिती करायची। मग त्यासाठी मग त्यांनी वेगवेगळ्या लोकांवर जबाबदारी टाकली, हे कायदे वाचून त्यातून मग कसे करायचे कायदे असं ठरवण्यासाठी। मग ते 1861ला ही जबाबदारी गोपाळ हरी देशमुखांवर टाकली आणि मग त्यांनी 1861ला हिंदू मुस्लिम कायद्याचा जो गोषवारा आहे, जो काही कसे बनवायचे कायदे त्याचा काही तो गोषवारा आहे, तो 1861ला बनवला त्यांनी। 1867ला त्यांची नियुक्ती अहमदाबादच्या स्मॉल कॉज कोर्टातील न्यायाधीश म्हणून झाली। आता स्मॉल कॉज कोर्ट हे आपण आधीही अभ्यासलं होतं
जगन्नाथ शंकर शेट यांच्याबद्दल माहिती घेताना आपण पाहिलेलं की पूर्वी स्मॉल कॉज कोर्टामध्ये फक्त बॅरिस्टर यांनाच खटले चालवायची परमिशन असायची, वकिलांना ती परमिशन नव्हती. त्यामुळे काय व्हायचं की जे सर्वसामान्य लोक आहेत ते तिथं खटले चालवायला गेले की बॅरिस्टर यांच्यामार्फतच जायला लागायचं त्यांना. मग ते बॅरिस्टर यांची फी जास्त असायची, वकिलांची कमी असायची आणि बॅरिस्टर यांची जास्त असायची. मग ते जगन्नाथ शंकर शेट यांनी प्रयत्न करून ते वकिलांनाही ती परमिशन मिळवून दिली की स्मॉल कॉज कोर्टामध्ये तुम्ही ही खटले दाखल करू शकता. मग तशा स्मॉल कॉज कोर्टामध्ये या गोपाळ हरी देशमुख यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली होती अहमदाबादच्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये. मग तिथे गेल्यावर त्यांनी गुजराती वक्तृत्व सभा ही सभा स्थापन केली. त्याचबरोबर प्रार्थना समाजाची शाखा सुरू केली त्यांनी अहमदाबादमध्ये. म्हणजे आपण प्रार्थना समाज हा पाहिलेला मागच्या लेक्चरमध्ये ज्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं लेक्चर पाहिलं आपण, त्यामध्ये पाहिलं की प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली 1867ला. मग त्या प्रार्थना समाजाची शाखा ही अहमदाबादमध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी स्थापन केली. त्याचबरोबर गुजराती पुनर्विवाह मंडळ हे देखील एक मंडळ त्यांनी स्थापन केलं. पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते गोपाळ हरी देशमुख. मग त्यासाठी त्यांनी गुजराती पुनर्विवाह मंडळ हे मंडळ स्थापन केलं. 1878ला त्यांची मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून निवड झाली. फेलो म्हणजे काय तर जे काही विद्यापीठ होतं त्याचं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळामध्ये त्यांची सदस्य म्हणून निवड झाली. मग ते फेलो म्हणतात त्याला. आणि मुंबई विद्यापीठ हे जगन्नाथ शंकर शेट यांच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं की मुंबई विद्यापीठ हे स्थापन करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. त्यांनी 1857ला हे मुंबई विद्यापीठची स्थापना झाली आणि त्याचे पहिले फेलो जे होते ते जगन्नाथ शंकर शेट होते. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो जगन्नाथ शंकर शेट होते. आणि मग त्याच विद्यापीठात 1878ला गोपाळ हरी देशमुखांचे फेलो म्हणून निवड झाली. पुढे ते मग ते निवृत्त झाले न्यायाधीश या पदावरून 1879ला निवृत्त झाले. आणि मग त्यानंतर त्यांची मुंबई कायदे मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली. म्हणजे मुंबई कायदे मंडळावर सरकार नियुक्त करायचं, जसं शिफारस करून ते सरकार नियुक्तीचे काही सदस्य होते, काही निवडून यायचे वेगळे आणि हे सरकार नियुक्त करायचे सदस्य काही सदस्य. मग त्यांनी गोपाळ हरी देशमुखांची 1880ला नियुक्ती केली. तिथं 3 वर्ष त्यांनी कार्य केलं. 1880 ते 1883ला मुंबई कायदे मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. ते काम केल्यानंतर ते काम करत असतानाच 1882ला त्यांनी लोकहितवादी हे मासिक सुरू केलं. आणि हे मासिक होतं ते 20 पानांचं होतं, 20 पृष्ठ. आणि त्यांचे जे काही विचार होते समाजामध्ये बदल करण्याचे, समाज जागृतीचे जे विचार होते ते या लोकहितवादी या वृत्तपत्रातून ते मांडत असत. आणि मग यासाठीच त्यांना लोकहितवादी असे बिरुद दिलं गेलं. जसं की बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हा वृत्तपत्र काढलं, म्हणजे लोक त्यांना दर्पणकर म्हणू लागले. तसंच गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी हे मासिक सुरू केलं. मग त्यांना लोकहितवादी या नावानेच ओळखू लागले. लोकहितवादी या नावाने लोक त्यांना ओळखू लागले. पुढे 1884ला ते रतलाम या संस्थानाच्या दिवाणपदी गेले. मग रतलाम हे संस्थान आत्ताचं जे मध्य प्रदेश आहे त्या मध्य प्रदेशामध्ये भाग आहे तो रतलाम. तर त्या संस्थानाच्या दिवाणपदी हे गेले आणि त्यांची नियुक्ती झाली. आणि तिथे ते 9 वर्ष राहिले. 9 वर्ष त्यांनी तिथे कार्य केलं. आणि अहमदाबादच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. तिथे ते 10 वर्ष त्यांनी काम केलं. हे एवढं काम केलं त्यामुळंच
ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस या पदव्या दिल्या, राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस. तर ही राव बहादूर ही जी पदवी होती आणि जस्टिस ऑफ पीस, तर ही राव बहादूर ही पदवी होती ती त्यांना त्यावेळेचे जे व्हॉइसरॉय होते लिटन, लॉर्ड लिटन, हे 1877ला हे लॉर्ड लिटनद्वारे त्यांना ही राव बहादूर ही पदवी बहाल केली गेली. लोकहितवादी हे जसे त्यांनी प्रार्थना समाज काढलं, तसं ते जे काही त्यावेळी ज्या संस्था होत्या ज्या समाजामध्ये बदल घडवून आणायचा होता त्या समाजाशी निगडीतच होते, त्यांनी त्याच्याशी नेहमी जोडलेले राहत. मग त्यांनी आर्य समाजाची मुंबई जी शाखा होती त्याचे ते अध्यक्ष होते. लोकहितवादी हे आर्य समाजाची मुंबई शाखा होती, त्याचे अध्यक्ष होते. तर आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला, त्याच्या मुंबई शाखेचे हे अध्यक्ष होते. त्याचबरोबर जे थिओसॉफिकल सोसायटी होती, थिओसॉफिकल सोसायटी, तर या थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे देखील लोकहितवादी हे अध्यक्ष होते. लोकहितवादीबद्दल दुसरी एक त्यांची उपलब्धी म्हणजे त्यांचं लेखन खूप मोठं होतं. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिले, पुस्तकं लिहिली, ग्रंथ लिहिले. तर त्यांचे ग्रंथ जसे की भारतखंड पर्व, गुजरात देशाचा इतिहास, हिंदुस्थानाचा इतिहास, श्रीलंकेचा इतिहास, उदयपूरचा इतिहास, त्याचबरोबर मराठा सरदार जे होते म्हणजे भोसले किंवा सातारचे, त्याचबरोबर गायकवाड, होळकर यांच्याबद्दलची जी त्यांचे वंशावळ आहे ते लिहून काढण्याचं कामही त्यांनी केलं. त्यांनी त्याचबरोबर पानिपतची लढाई हा काशीराज पंडित यांचा ग्रंथ होता. पानिपतची लढाई जी मराठ्यांची लढाई झाली 1761ला, तर त्या पानिपतच्या लढाईबद्दल काशीराज पंडित यांनी ग्रंथ लिहिलेला, तो फारसीमध्ये होता. तर त्या फारसी ग्रंथाचं रूपांतर त्यांनी मराठीमध्ये केलं आणि ते पानिपतची लढाई असं त्याचं नाव केलं. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण हे 12व्या शतकाच्या शेवटला ते दिल्ली येथील एक राजा होते. तर त्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर एक चांद बरदाई यांनी ग्रंथ लिहिलेला, त्याचं नाव होतं पृथ्वीराज रासो. तर या पृथ्वीराज रासोचं मराठीमध्ये भाषांतर केलं आणि त्याचं पृथ्वीराज चव्हाणाचा इतिहास असं नाव लिहिलं. लोकहितवादींची शतपत्रे ही खूप प्रसिद्ध आहेत. या शतपत्रांद्वारे ते समाज व्यवस्था बदलण्यासाठी, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बदलण्यासाठी स्वतःचे विचार मांडत असत. यामध्ये ते बालहत्या, त्याचबरोबर स्त्री पुरुष समानता, विधवा पुनर्विवाह, बालविवाह याबद्दल त्यांचे जे काही विचार आहेत ते मांडत असत. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांचे जे विचार आहेत ते मांडत असत. मग ते या शतपत्रांद्वारे मांडत असत. तर हे शतपत्र होते ते प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असत. हा प्रभाकर हा वृत्तपत्र हा भाऊ महाजन यांचा हा वृत्तपत्र आहे. भाऊ महाजन. तर या भाऊ महाजन यांच्या वृत्तपत्रामधून ते लिखाण करत आणि ते शतपत्रे याद्वारे या शतपत्र असं त्या नाव देत असत आणि त्या लिहित असत. तर ही शतपत्र जी होती ही 108 शतपत्र होती आणि ही 1848 ते 1850 या 2 वर्षाच्या कालखंडात ही 108 शतपत्रे त्यांनी प्रभाकर या वृत्तपत्रामधून छापली आणि त्यांचे विचार मांडले. तर ही जी शतपत्र होती पुढे जाऊन ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती वाचली तर त्यातील विचार त्यांना आवडले. मग याच शतपत्र पुन्हा त्यांनी त्यांचा जो वृत्तपत्र होता बहिष्कृत भारत यामध्ये ही शतपत्रे त्यांनी छापली. बहिष्कृत भारत या वृत्तपत्रामध्ये पुन्हा छापली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात छापले.
आणि लोकहितवादींची जर वृत्तपत्र बघितली तर हितेच्छुये साप्ताहिक त्यांनी स्थापन केलेलं आणि ते गुजराती आणि इंग्रजी या भाषेमध्ये होतं. लोकहितवादींचे आणखी समाजाबद्दल त्यांचे जर विचार बघितले तर ते खूप विस्तृत होते. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना त्यांनी हात घातलेला आणि त्याविषयी त्यांचे विचार मांडलेले. जसं की त्यांचा होतं की ग्रंथ प्रामाण्यास विरोध हा त्यांचे विचार होता की त्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं आहे की जे ग्रंथ आहेत किंवा कोणत्याही धर्मामध्ये ग्रंथ जे आहेत ते प्रमाण मानले गेलेले आहेत. ज्या ग्रंथामध्ये जसं लिहिलं आहे तसं वागायचं, कारण ते ग्रंथ जे आहेत ते देवाने लिहिलेले आहेत. तर लोकहितवादींनी त्या ग्रंथ प्रामाण्यास विरोध केला की कोणताही ग्रंथ काही देवाने लिहिलेला नाही आहे, तो लोकांनीच लिहिलेला आहे, मनुष्याने लिहिलेला आहे. त्यामुळे जर त्यामध्ये जर त्रुटी असतील तर ते आपल्याला सुधारायला पाहिजेत. मग ते ग्रंथ प्रामाण्यास विरोध होता त्यांचा. मग त्यासाठी त्यांना टीकाही सहन करावी लागली. लोकांचे जे रूढीवादी लोक होते त्यांनी लोकहितवादींची टीकाही केली त्याविषयी. त्यांच्या मतावर ठाम राहिले आणि ते लिखाण करतच राहिले. त्याचबरोबर त्यांनी विधवा पुनर्विवाह याविषयी त्यांचं मत मांडलं. तर त्या काळी एखादी स्त्री विधवा झाली तर तिला पुनर्विवाह करण्यास बंदी होती आणि मग त्यामुळे तिचं जीवन खूप खडतर होत असे आणि तिला कोणती संधीच राहत नसत पुढे तिचं आयुष्य जगण्याची. मग त्याच्यावर त्यांनी टीका केली आणि ते म्हणत की जर पुरुष जर विधूर झाला, पुरुषाची जर बायको वारली, मृत्यू झाला त्या पुरुषाच्या पत्नीचा, तर पुरुष काय बिना लग्नाचा राहतो का? किंवा जे विधवा स्त्रिया होत्या त्यांना अनेक बंधनं होती, घरातून बाहेर पडायचं नाही अशी अनेक बंधने होती. तर ते पुरुष काय असा राहतो का की घरातून बाहेर पडत नाही? पुरुष लगेच दुसरं लग्न करतो. मग स्त्रिया का करू शकत नाहीत? आणि जर ग्रंथात असं कुठंही त्यांनी दाखवून दिले की ग्रंथात असं काही नाही आहे की स्त्री जर विधवा झाली तर तिने लग्न करायचं नाही, असं काही नाही. मग त्यांनी तो विधवा पुनर्विवाहाचा आग्रह केला की विधवांनी लग्न केलं पाहिजे. त्याचबरोबर संस्कृतचा व्यावहारिक उपयोग नाही असं ते म्हणत असत की संस्कृत ही देवभाषा असं म्हणलं जातं की देवाने लिहिलेली आहे आणि संस्कृत भाषा ही सर्वोच्च भाषा आहे. तर ते म्हणत असत की संस्कृतचा आत्ताच्या व्यावहारिक काही उपयोग नाही, समाजामध्ये संस्कृतचा आत्ता व्यावहारिक असा काही उपयोग नाही, तर इंग्रजीचा उपयोग आहे. त्यामुळे इंग्रजी शिका आणि संस्कृत ही काही उपयोग नसल्यामुळे ते शिकू नका असं म्हणत असत. आणि ब्राह्मणांवरही त्यांनी टीका केली की ब्राह्मण हे संस्कृतला खूप उच्च दर्जाची भाषा मानत असत. तर लोकहितवादी म्हणत असेल तिचा काही उपयोग नाही आहे, त्यामुळे संस्कृत ही शिकू नका. त्याचबरोबर त्यांनी मद्यपानास विरोध केला. तर त्यांनी एक लेख लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पुण्यामध्ये सध्याच्या स्थितीला 500 असे ब्राह्मण आहेत की जे रोज दारू पितात किंवा दारू पितात. ते म्हणायचे मग ते दारू पिणारा ब्राह्मण कसला? मग त्यांनी दारू पिण्यास विरोध केला. ते म्हणत की दारू पिल्यामुळे समाजामध्ये जे काही कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होतं, समाजात त्या कुटुंबाची अधोगती होते. त्यामुळे त्यांनी दारू पिण्यास विरोध केला, मद्यपानास विरोध केला. भारतीय समाजव्यवस्था ही म्हटलं तर ही एक संयुक्त कुटुंब पद्धती अशी भारतीय समाज व्यवस्थेची ओळख आहे. तर लोकहितवादी असं म्हणतात की संयुक्त कुटुंब पद्धत ही आत्ताच्या जीवनात निरुपयोगी आहे, कारण की संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये काही ठराविक लोकांवरच कामाचा ताण पडतो, त्यांचंच जीवन कष्टप्राय होतं आणि जे काही ठराविक लोक आहेत जे काही काम करत नाहीत, आळशी आहेत, ते निवांत जगतात. म्हणजे ते काही काम करत नाहीत आणि जे काही लोक आहेत त्यांच्यावरच कामाचा ताण पडतो. आणि त्यामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्यामध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांवर खूप कामाचा बोजा पडतो आणि पुरुष हे निवांत राहतात. त्यामुळे ते म्हणत की विभक्त कुटुंब पद्धती करा. ज्यावेळी तुम्ही वेगळे व्हाल कुटुंबातून त्यावेळी तुमचा विकास होईल, उद्योगही तुमचे वाढतील आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अधोगती होईल. आणि त्यामुळे त्यांनी विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार केला. समाजामध्ये दानधर्म ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात आहे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये. तर दानधर्म करण्यास त्यांनी विरोध केला. ते म्हणाले की तुम्ही दान केलं तर तो जो पुढचा व्यक्ती आहे त्याला काही कष्ट न करता वस्तू भेटतात, पैसे भेटतात, द्रव्य भेटतं. मग त्यामुळे तो आळशी होतो आणि यामुळेच जो भारतीय समाज आहे
तो आळशी झालेला आहे. त्यामुळे दानधर्म करू नका. त्याचप्रमाणे ब्राह्मणांना जे काही दानधर्म करता तुम्ही ते काही करू नका. त्यामुळे ब्राह्मण आळशी झालेले आहेत. त्यांना जर सर्व काही फुकट मिळत असेल, कष्ट न करता मिळत असेल, तर ते कशाला कष्ट करतील, आणि त्यामुळे मग ते आळशी झालेले आहेत. त्यामुळे ते म्हणत की दानधर्म करू नका. त्याचबरोबर त्यांनी बालविवाहावर टीका केली, सतीप्रथेवर टीका केली. सती ही म्हणजे पुरुष त्याचा पती पतीचा मृत्यू झाल्यानंतर जी त्याची पत्नी आहे ती त्या चितेवर बसत आणि स्वतःचं जीवन संपवत, तर त्या सतीप्रथेलाही त्यांनी विरोध केला. त्याचबरोबर बालविवाह याला त्यांनी विरोध केला. बालविवाह म्हणजे लहानपणीच लग्न व्हायचे आणि मग ती काही काळ लहान म्हणजे पाळण्यातही काही काहींचे लग्न व्हायचे. मग त्या काळी कसं आरोग्य व्यवस्था एवढ्या जास्त नव्हत्या, मग त्यामुळं लहानपणीच मुलांचा मृत्यू व्हायचा, मृत्यूदर जास्त होता. पण जर ज्या मुलीचं लग्न झालं आणि तिचा जर पती तो वारला लहानपणीच, त्याचा मृत्यू झाला, तर ती मुलगी आहे ती वयाच्या पहिल्या, दुसऱ्या, पाचव्या असे लहानपणीच विधवा व्हायची. मग तिला तिथून पुढं तिला लग्न करायलाच परवानगी नसायची. मग त्यामुळे तिचं जीवन खूप कष्टप्राय व्हायचं. त्यांनी बालविवाहावर टीका केली की बालविवाह नाही पाहिजेत. आता लहानपणी लग्न झालं आणि 1-2 वर्षांना तिचा पती वारला तर मग ती पुढे लग्नच करू शकत नव्हती. मग ते कधी एका पात्रात त्यांनी असं म्हणले की बालविवाहापेक्षा सती बरी. कारण बालविवाह जर झालेला आणि ती जर विधवा झाली तर तिच्याकडं तिचं जे कुटुंब आहे ते सुद्धा नीट लक्ष देत नसत, तिला समाजामध्ये समानतेची वागणूक नसत, अपमान करत असत तिचा. त्यामुळे ते म्हणायचे की सती बरी, बालविवाहापेक्षा सती बरी. त्याचबरोबर जे केशवपण होतं, म्हणजे विधवा झाल्यानंतर त्या स्त्रीचे केस काढायची, मग हे का तर ती स्त्री विद्रूप दिसावे म्हणून, तर त्याचाही त्यांनी विरोध केला. शक्यतो हे ब्राह्मणांमध्ये आणि उच्च जातीमध्येच होतं. जसं की बडोद्याचे जे गायकवाड होते, खंडेराय गायकवाड, त्यांचं मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी होत्या, अनेक पत्नी होत्या, त्यांनी केशवपन केलेलं, तर त्याचाही ते विरोध करत असे केशवपनाचा. त्याचबरोबर जे सक्तीचं वैधव्य आहे, म्हणजे एखादी स्त्री विधवा झाली तर तिच्यावर सक्ती करायची की रंगीत कपडे घालायचे नाहीत, त्याचबरोबर कुंकू लावायचं नाही, अलंकार घालायचे नाहीत, दागिने घालायचे नाहीत, सामाजिक जे कार्य असेल त्या सामाजिक कार्यामध्ये जायचं नाही, फक्त त्याने मग आयुष्य त्याचं मंदिरात घालवायचं, वेगवेगळे 4 धामच्या यात्रा करायच्या, असं घालवायचं. तर ते सक्तीच्या वैधव्यावर त्यांचा विरोध होता. ते म्हणायचे की पुरुषाची पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पुरुष काय रंगीत कपडे घालायचे थांबतो का, किंवा अलंकार घालत नाही का, कुठे बाहेर जात नाही का, सामाजिक कार्यात जात नाही का, त्याला मान मिळतो, मग स्त्रियांना का मिळत नाही. त्या सक्तीच्या वैधव्यावर त्यांनी टीका केली. त्याचबरोबर त्यांनी आर्थिक धोरणांवरही सरकारच्या टीका केली. अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. मग तसं बघायला गेलं तर लोकहितवादी हे इंग्रजी शासनाचे पुरस्कर्ते होते. इंग्रज भारतात आल्यामुळे भारताची प्रगती झाली, भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा झाली, त्या मताचे होते. त्याचबरोबर इंग्रजी भाषेचेही समर्थक होते. पण हे असं इंग्रजांचं समर्थन करत असताना ते सरकारची जी आर्थिक धोरणं होती त्यावर त्यांनी टीका केली की सरकारची जी आर्थिक धोरणं आहेत ती फक्त त्यांच्या देशाच्या म्हणजे ब्रिटनच्याच फायद्याचे आहेत आणि भारताच्या फायद्याचे नाहीत. भारताची कशी लूट होते हे आपण पाहिलेलं की दादाभाई नौरोजी यांनी ज्यावेळी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत दिला की भारतीयची संपत्ती कशी इंग्लंडला जाते आहे, ते आपण पाहिलेलं त्या लेक्चरमध्ये. तर ते ज्यावेळी लोकहितवादींनी त्याचं वर्णन कसं केलं की देशाची लक्ष्मी ही पळून चाललेली आहे, असं लिहिलं की आर्थिक निस्सारणचा सिद्धांत होता तो की भारताची संपत्ती घेऊन लंडनला जातात इंग्रज आणि भारताला काही राहत नाही. तर ते म्हणाले की लोकहितवादी म्हणाले की देशाची लक्ष्मी पळून जात आहे, असं त्याबद्दल ते म्हणाले. हे सर्व बघत असताना आपण हे जेवढं सामाजिक कार्य बघितले त्यांचे एवढे विचार बघितले, एवढे पुढारलेले विचार होते स्त्रियांबद्दल, पण त्यांचे जर विचार आणि आचार हे बघितले तर त्यामध्ये फरक जाणवतो. जसं की त्यांचे हे विचार होते की मंदिरात जाऊ नका, हा एक त्यांचा विचार होता की देवाला पूजू नका,
देवाला पूजायची गरज नाही, हा त्यांनी वेळोवेळी विचार मांडला. पण त्याच्या जीवनात बघितलं तर ते रोज देवाची पूजा करत असत. जे काही देवाचे कार्य आहेत, जे काही कर्मकांड आहेत ते रोज करत असत. त्यामुळे त्यांचे विचार आणि आचार यामध्ये फरक होता. त्याचबरोबर त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा आग्रह धरला. विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला. पण ज्यावेळी 1869ला एक विधवा विवाह होणार होता 1869ला, तर त्यावेळी ते लोकहितवादी देखील तिथे होते. पण ज्यावेळी विवाहाचा मुहूर्त जवळ येईल त्यावेळी तिथून त्यांनी पळ काढला आणि ते गेले तिथून, तिथे थांबले नाहीत. त्यांचे विचार आणि आचारामध्ये तो एक फरक दिसून येतो. वेद हे देवाने लिहिलेले आहेत याचं त्यांनी खंडन केलं की वेद हे काही देवाने लिहिलेले नाही आहेत, ते लोकांनीच लिहिलेले आहेत. आणि वेद हे काही प्रमाण नाही आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा असला करा, असं नाही की ते एकदा लिहिले तर लिहिलेच, ते प्रमाण आहेत. तर त्याचं त्यांनी खंडन केलं की ते प्रमाण नाही आहेत. पण त्याचबरोबर ते जे हा आर्य समाज आहे, हा आर्य समाज हा वेदांना प्रमाण मानतो की वेद हे देवाने लिहिलेले आहेत आणि त्या वेदानुसार चालतो. तर त्या आर्य समाजाचे ते अध्यक्ष होते. एकीकडे ते वेदांचं प्रमाण हे नाकारतात आणि त्याचवेळी जे वेदांना प्रमाण मानतात त्या आर्य समाजाचे ते अध्यक्ष होते. आपण दादाभाई नौरोजी यांचं लेक्चर पाहताना एक समिती बघितलेली, फॉसेट समिती बघितलेली, फॉसेट समिती. तर ही समिती काय होती, ब्रिटिश पार्लमेंटने एक समिती स्थापन केलेली की भारताचं जे अर्थकारण आहे ते कसं असावं यासाठी एक त्यांनी समिती स्थापन केलेली. त्याचे अध्यक्ष होते फॉसेट. तर ही समिती स्थापन केलेली की 1873ला ही समिती स्थापन केलेली, 1873ला. आणि यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लोकांना, भारतातील जे काही व्यक्ती आहेत त्यांना बोलवलेले साक्ष देण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. तर त्यावेळी हे दादाभाई नौरोजी हे गेलेले तिथे साक्ष द्यायला. आणि ह्या गोपाळ हरी देशमुख यांनाही आमंत्रण आलेलं त्यांचं की तुम्ही या आणि आमच्या इथं साक्ष द्या. तर त्यावेळी ते गेले नाहीत, का तर की ब्रिटनला जायचं म्हणजे समुद्रातून जायला लागेल आणि अशी मान्यता होती की समुद्र पर्यटन केल्याने धर्म बुडतो. मग त्यामुळे ते या फॉसेट समितीत साक्ष द्यायला गेले नाहीत. मग इथंही त्यांचं दिसतं की ते जे म्हणतात की धर्म हे काही प्रमाण नाही आणि धर्माच्या ज्या परंपरा आहेत त्या पाळू नका. स्वतः ज्यावेळी ते आचरण करायचं येईल त्यावेळी त्यांनी ते पाळलं नाही. हे आज बघितलं आपण गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल ही माहिती घेतलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीने जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण घेतलेली आहे. तर जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया, एक वेगळे समाजसुधारक यांच्याबद्दल माहिती घेऊया. तर ठीक आहे, धन्यवाद.